नमस्कार. ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार. मी चंद्रकांत आनंद उजागरे प्रभाग क्रमांक 13 मधून उमेदवारी करणार आहे. आपण प्रभाग क्रमांक 13 मधनं इच्छुक आहात. हो. आणि आपण गेल्या मागच्या टर्मला चांगल्या पद्धतीने मत मिळवली. त्या संदर्भात आपण काय बोलू? माझं सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे. लोक मला चांगलं ओळखतात. काही ठिकाणी लोकांचं मी चांगल्या मनाने आणि चांगले हेतूने काम केलेलं आहे. आणि लोकांना एक नवीन चेहरा पाहिजे, जेणेकरून त्यांचं एक फोनवर त्यांचं काम होईल. आणि त्यांचं कोणती अडचण आली तर आजपर्यंत मी तहसीलदारचे कामं असतील, कलेक्टर ऑफिसचे कामं असतील, SP कार्यालयातले कामं असतील, हे सर्व कामांना मी त्यांच्या पुढे गेलेलो आहे, त्यांचे कामं करून दिलेले आहेत. आणि भविष्यामध्ये अजून देखील मला काय करता येईल तर त्यासाठी मी नक्कीच नागरिकांसाठी मी नक्कीच काम करेल. आपण काम करत असताना आपण कोणत्या पक्षाकडनं उमेदवारी घेणार? मी महाविकास आघाडीकडून उमेदवारी घेणार आहे. अनुसूचित जातीतून प्रभाग क्रमांक 13 मध्ये गेल्या 20 वर्षानंतर जागा सुटलेली आहे. आणि अनुसूचित जातीतून पुरुष ही उमेदवारी मी करणार आहे. आपण आता सध्या इलेक्शनला उभा राहत आहे, तर आपल्या बाजूने बरेच दिग्गज प्रतिस्पर्धी उभे राहतात. त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? नाही, असू द्या. जनतेला माहिती आहे काम करणारा कोण व्यक्ती आहे. जो काम करतो त्या व्यक्तीला जनता निवडून देते. मग तिथं पैशावाला कोणी असो या अथवा नसो, जनतेला माहिती आहे. जनता काय पाहते की आमच्या कामाला कोणता नगरसेवक येईल व त्याला आम्ही कोणत्या पद्धतीने निवडून देणार आहे. आणि निवडून दिल्यानंतर ते आमच्या कामाला येईल का आमच्यावर आरावरीची भाषा करेल हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनता मला नक्कीच निवडून दिली अशी मला अपेक्षा आहे. आपण जर महानगरपालिकेमध्ये विकास आघाडीकडनं निवडून आला तर आपण जनतेला कशा पद्धतीने काम करणार आणि आपलं काम कशा पद्धतीने दाखवणार? सर्वात प्रथम नागरिकांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि जे टाकणार आहे आणि मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच निवडून येणार आहे अशी माझी इच्छा पण आहे आणि अपेक्षा पण आहे. नक्कीच मला नागरिक निवडून देतील. आणि त्यांच्या कामानिमित्त जे म्हणजे आता प्रभाग क्रमांक 13 मध्ये जर समजा कुठं ओपन पेस असतील त्या ठिकाणी नागरिकांसाठी बगीचा, त्याच्यामध्ये व्यायामशाळा, त्याच्यामध्ये त्यांना जॉगिंग ट्रॅक अशा पद्धतीने उपलब्ध करून देणार. जे आपले युवक आहेत त्या युवकांना एक चांगला सल्ला देऊन त्यांच्यासाठी एक म्हणजे शासकीय कामामध्ये त्यांना शासकीय काम कसे करता येईल व त्यांना स्वतःच उपजीविका कशी करता येईल यासाठी मी नक्कीच त्यांना मदत करणार आहे. ओके, धन्यवाद भाऊ. आपण चांगल्या पद्धतीने आमच्या ऍक्टिव्ह मराठीला आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल आपले ऍक्टिव्ह मराठी आभारी आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील जी उमेदवारी करणार आहे त्या उमेदवारीमध्ये मी नक्कीच माझा विजय मिळवणार आहे. जनता व इथले प्रभाग क्रमांक 13 मधील जेवढे नागरिक आहे ते मला भरभरून मतांनी विजय करतील. आणि त्यांना मी एक ग्वाही देतो की येणाऱ्या दिवसामध्ये मी नक्कीच नगरसेवक झालो तुमच्या आशीर्वादाने तर मी तुम्हाला ग्वाही देतो तुमचे सर्व प्रकारचे कामं मी कोणत्याही क्षणी 24 तासामध्ये मार्गी लावील. कोणतीही अडचण असेल आमचे नेते, लोकनेते, खासदार निलेशजी लंके साहेब, दादा कळमकर आहेत, जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष अभिषेक दादा कळमकर आहेत, जेवढे महाविकास आघाडीचे नेते मंडळी आहेत वरती त्यांच्याकडून सगळ्यांकडून जनतेचं काम मी नक्कीच करून घेईल व जनतेला मी ग्वाही देतो. ओके, धन्यवाद भाऊ. आपण चांगल्या पद्धतीने आमच्या ऍक्टिव्ह मराठीला आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल आपले ऍक्टिव्ह मराठी आभारी आहे.
धन्यवाद.